दिलीप जगताप, आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. पुरंदर तालुक्यातील मांडकी गावामध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे आणि या जल्लोषाचं कारण म्हणजे पुरंदर तालुक्याचे 3 असे मुलं की ज्यांनी पुरंदर तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये रोशन केलं, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस खात्याच्या नवीन आत्ता भरतीमध्ये त्यांची नियुक्ती झाली, निवड झाली आणि यांचा आज सन्मान या मांडकी गावामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांकडून करण्यात आला. तर आपल्यासोबत आहेत ओंकार वचकल, वीर गाव आहे. काय सांगाल, आज मांडकी गावामध्ये तुमचा भव्य असा सत्कार झाला, स्वागत झालं, काय संदेश द्याल आज? आज खरं तर संपूर्ण माडकी गावाचे आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी खूप चांगला कार्यक्रम केला. मी वीरगावचा असून देखील त्यांनी मला बोलावलं, माझा चांगला सत्कार केला. त्यासोबत ताई असेल, त्यांचा देखील सगळ्यांना सत्कार केला. त्याबद्दल संपूर्ण माडकी गावाचे आभार व्यक्त करतो. आणि ग्राउंडसाठी देखील आमचे आता त्यांनी ग्राउंड घेतली, ग्राउंडमध्ये साथ दिली, हेमंत सर असतील, त्यांनी देखील आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळेच ग्राउंडला चांगले मार्क पडले आणि हे विजयाचे सर्व श्रेय माझ्या आईवडिलांसाठी. हेमंत सर, अशा मुलांचा सत्कार होणं हे इतर मुलांना भविष्यात प्रोत्साहन मिळण्यासारख्या गोष्टी असतात, काय सांगा? तर एकच सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही भरती केली पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी देश सेवा केली पाहिजे, महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालं पाहिजे, आईवडिलांचं आपल्या गावाचं नाव रोशन करावं. आज वीर मांडकी गावाचं नाव रोशन झालं श्रीनाथ मस्कोबाच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने. त्यांनी आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांना व पालकांना माझी एकच विनंती आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलीसमध्ये व देश सेवा, इंडियन आर्मी, वेगवेगळे खाते आहेत, या खात्यांमध्ये भरती व्हावं. सुविधा कमी असताना देखील ग्रामीण भागातील ही मुलं अतिशय मेहनतीनं या पदापर्यंत पोहोचतात. प्रतीक्षा जगताप आहे आपल्यासोबत. प्रतीक्षा, काय सांगशील? आज मांडकी गावचं तू नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि खडतर परिश्रम घेतले या पदापर्यंत पोहोचण्यासाठी. भविष्यातही तुला पुढच्या आणखी टप्प्यापर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या गावातील लोकांनी. काय सांगशील, कशी मेहनत घेतली? माझी मेहनत तर सगळ्यांनाच माहिती आहे, जे माझ्या म्हणजे जवळचे होते त्या सगळ्यांनाच माझी मेहनत माहिती आहे, त्यामुळं मी सांगण्याची गरज नाही. आज तुझ्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद दिसत आहे आणि असा आनंद तुझ्या जीवनामध्ये हा क्षण अविस्मरणीय असू शकतो, बरोबर ना? काय सांगशील, आईवडिलांची मेहनत कशी होती? आईवडिलांनी मला खूप जास्त सपोर्ट केला, म्हणजे कधीच ते मला कोणत्या गोष्टीला नाही असा शब्द बोललेच नाही आणि मी पण कधी असं मला अपयश पण कधी आलं पण नाही आणि ते मी करून दाखवलं. तुझ्यासारख्या नवीन भरतीसाठी उतरणाऱ्या मुलींना काय संदेश देशील? म्हणजे भरतीसाठी मुलींनी कशा पद्धतीने न डगमगता, न घाबरता किंवा जिद्द आणि चिकाटीने पुढे गेलं पाहिजे, काय सांगशील? आपल्यासोबत आणखी एक की जिने हे यश घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे, सिद्धी बोरकर आहे. पुरंदर तालुक्यातली ही मुलगी आहे. सिद्धी, काय सांगशील, आज सन्मान झाला तुझा, कसं वाटते? सर्वप्रथम मांडकी गावाची ग्रामस्थांचे आभार मानते, त्यांनी मला एक आमंत्रण केलं, ही संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तुम्ही प्रत्येकाला एकच संदेश देईल की प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत हरिभाऊ लोळे साहेब, काय सांगाल? आज तुम्ही मार्गदर्शन केलं या मुलांना आणि भविष्यात अशी मुलं घडली पाहिजेत पुरंदरच्या मातीमध्ये, काय सांगाल? खरं तर पुरंदर तालुक्यामधील आपली 3 रत्न, त्याच्यामध्ये प्रतीक्षा जगताप असेल, सिद्धी बोरकर असेल, आमचा ओंकार वचकल असेल, तिन्ही मुलांनी अगदी पराकाष्ठा करून, मेहनत करून ग्राउंडला त्या ठिकाणी सक्सेस झाले, लेखीला सक्सेस झाले आणि दोन्ही एक्झाममध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त करून आमचे पोलीस दलामध्ये भरती झाले. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या किंवा भारत सरकारच्या अनेक सरकारी योजना आहेत व सरकारी जागा आहेत. त्याच्यामध्ये मग अग्निवीरसारख्या मिलिटरीच्या जागा आहेत, मिलिटरी आहे, पोलीस दल आहे, त्यानंतर तुमचा क्लार्क्स आहेत, अकाउंटंट आहेत, MPSCच्या माध्यमातून खूप साऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध जागा आहेत. सर्व ठिकाणी आज पाहिलं तर मुलांची बुद्धिमत्ता फार तीव्र आहे, स्पर्धा फार मोठ्या आहेत. खऱ्या अर्थानं तो ठिकाणी ठेवेल, सातत्य ठेवेल आणि आपल्या मुलाचं जे स्वप्न बाळगेल, ते स्वप्न बाळगून त्यांनी आपल्या कष्टाचं चित्र असं आपल्या आईवडिलांचं इच्छा किंवा आईवडिलांचं कष्ट काय ही जाणीव ठेवली, निश्चित आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं आहे. आपल्या या ठिकाणी तिन्ही मुलांनी दाखवून दिलं आहे. ओंकारणे असेल, प्रतीक्षा असेल किंवा आमचे सिद्धी असेल,
तिन्ही मुलांनी दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने तिन्ही मुलं एक शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत, ग्रामीण गावामधली आहेत, एक वीरचं आहे, एक माटकीचं आहे, एक राजुरीचं आहे. हे तिन्ही मुलं खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं स्पर्धेची माहिती नसताना एक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवचैतन्य अकॅडमी असेल, पुरंदर अकॅडमी असेल, त्यांचे शिंदे सर असतील, निलेश जेठे असतील किंवा अक्षय मराठे असतील, त्या सर्वांनी शिवम मराठे असतील, त्या सर्वांनी एक हातोनात त्या ठिकाणी प्रयत्न करून मुलं घडवायचं काम त्या ठिकाणी करता येईल. आपण त्या चॅनलच्या माध्यमातून लॅपटॉपची निश्चित पक्षा तरुणांना सांगू शकतो की आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. नीटची निश्चित आहे, पण येत जरी नाही आलं तर तुमची फिजिकली मेंटली तुम्ही त्या पद्धतीने तयार होताला कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरला तुम्ही तुमच्या करिअरचं, आईवडिलांचं, गावाचं, त्यावर देशाचं नाव उज्ज्वल करताल. तर तुम्हाला मी शुभेच्छा करून आपल्या चॅनलच्या वतीनं त्या तिन्ही मुलांना त्यांच्या सेवेसाठी सेवेमधील अंतर्गत परीक्षा पास होऊन अधिकची पुढची त्यांना पदं मिळावीत, पदोन्नती व्हावी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा तेवढंच त्या ठिकाणी. धन्यवाद साहेब. या यशामागे पडद्यामागचे जर हिरो म्हटलं तर अकॅडमीचे शिक्षक असतात, कारण त्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांनाही खूप मेहनत घ्यावी लागते, त्या विद्यार्थ्याला कसून त्याची मेहनत घ्यावी लागते. काय सांगाल सर, आपण असे विद्यार्थी घडवता अकॅडमीमधून आणि आपल्या अकॅडमीचं नाव सांगा. सर्वप्रथम मांडकी गाव ग्रामस्थांचं खूप खूप आभार. शिवचैतन्य अकॅडमी पुणे, हडप सर्व दिवे पुरंदर शाखा, ओंकार भाऊ, प्रतीक्षाताई आणि सिद्धिताई हिचं सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन. वाघांनी गुलाल पाडला, अंगावर वर्दी कमवली. तर एकच सांगेल, सरकारी नोकरीमध्ये फार संधी आहे. 10वी नंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता येतं. जर मुलगी खासदार होऊ शकते, पोलीस होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी जाऊ शकते, गाजवू शकते. तर प्रत्येक आईवडिलांना मुलीवर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक क्षेत्राशी, प्रत्येक अडचणीशी मात करत करत आपण आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. शिवचैतन्य अकॅडमी पुणे यांच्या या संस्थेच्या वतीनं मी एक प्रतिनिधी म्हणून एवढं सांगू शकतो, जो अनाथ विद्यार्थी आहे त्या अनाथ विद्यार्थ्याला आमच्या संस्थेकडून पूर्ण मोफत मार्गदर्शन दिलं जातं. सरकारी नोकरी लागेपर्यंत जो विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहे, आत्महत्याग्रस्त आहे, अशा विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन संस्था देते. तरी तुमच्या चॅनलच्या वतीनं जो कोण अनाथ विद्यार्थी असेल, शेतकरी कुटुंबातील आत्महत्याग्रस्त विद्यार्थी असेल, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आमच्यापर्यंत फक्त आम्हाला संपर्क करून द्या. त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम आमची संस्था नक्कीच करेल. गावकऱ्यांनी आम्हाला इथं बोलवलं, आमच्या संस्थेचा सन्मान केला. गावकऱ्यांकडून मी स्वतः खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. कुठेतरी अशा अकॅडमींमुळे जी मुलं होतकरू आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, अशा नक्कीच विद्यार्थ्यांना या अकॅडमीच्या माध्यमातून सहकार्य होईल. या सर्व नवनिर्वाचित पदनियुक्त झालेले आता भविष्यात जे पोलीस असतील, ग्रामीण भागात ग्रामीण पोलीस म्हणून नियुक्त झालेले आहेत, पुणे ग्रामीण किंवा पुणे शहर, यांना महासंघर्ष न्यूजकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.